चला फलंदाज पाठवायचे आहेत. आरके बिल्डर्स श्री गणेश बी टीम मैदानामध्ये उतरलेली आहे. श्री गणेश बी ग्रुप ए मधून चौथा सामना 3 विजय आणि बघूया चौथ्या सामन्यातून पलटवार पाहायला मिळेल का आरके बिल्डर्स कडून. आरके बिल्डर्स 3 सामने 1 विजय 2 पराभव. हा सामना खूप महत्त्वाचा असेल. यानंतर सरपंच 11 आणि 4 धाम. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीला तयार आहे. मान्यवर कक्षामध्ये मानकुली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच चंदू कालीराम माली यांचं शुभागमन. गुरुदत्त क्रीडा मंडळ आयोजित मानकुली प्रीमियर लीग 2025 मध्ये आलेले सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गोलंदाज अभिजित तर आरके बिल्डर्स कडून सलामीर जोडी आपण पाहतोय. प्रमोद भोईर आणि सँडी संदीप माली. चला सामन्याला लगेच सुरुवात करा आपण. आरके बिल्डर्स विकेट हॅट्रिक तब्बल चौकार षटकार हॅट्रिक साठी क्या बात आहे. आरके बिल्डरच्या खेळाडूंना निलेश केनी यांच्याकडून पारितोषिक. सलग 3 चौकार 3 षटकार 1500 आणि पहिल्या चेंडूवर प्रमोद भोईर यांनी चौकार ठोकलेला आहे. क्या बात आहे. चांगली सुरुवात आहे प्रमोद भोईर याच्यासाठी. MPL 2025 चा पहिला षटकार ठोकण्याचा मान देखील प्रमोद भोईर याच्या नावावर आहे. अभिजित ओव्हर द विकेट. हा फुलटॉस अगदी लो फुलटॉस चेंडू व्हीसेप मध्ये खेळलेला आहे. काऊ कॉर्नर रिजनला चेसिंग खूप मोठी. इथे देखील चेंडू थांबणार नाहीये. 2 मध्ये 2 आलेत. निलेश केनी खुश आहेत. क्या बात आहे. 3 चौकार 3 षटकार 1500 रुपये आरके बिल्डर्स टीमच्या खेळाडूंसाठी बक्षीस आहे. निलेश केनी हे मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या कार्यरत आहेत आणि भोईर 11 या संघाकडून MPL 2025 ची स्पर्धा खेळतात आणि आरके बिल्डर्स या संघाच्या खेळाडूंवर त्यांनी बक्षीस लावलेले आहे. सुरेख चेंडू अतिशय चांगला चेंडू. नक्की जवळ निलेशचे 1200 रुपये गेले होते. फक्त 300 बाकी होते. डॉट चेंडू आला. पुन्हा 1500 त्यांच्या खात्यामध्ये. प्रमोददादा भोईर यांना पुन्हा एकदा संधी असेल पण सर्वांनाच आहे. सचिन माले आमच्या मंडळाचे सचिव आहेत. चंदू माले यांच्याकडून नक्कीच त्यांना देखील एक योग्य ते पारितोषिक लावण्यात येईल. इथे अगदी क्रॉस बॅटेड आडव्या बॅट ना हा चेंडू मिड विकेट रिजनला खेळला आहे आणि इथे हा चौकार 4 चेंडू 12 धावा चौकारने डील केलेला आहे. अतिशय चांगली स्पर्धा. अगदी साखळी सामने. आतापर्यंत आपण पाहिलं तर 18वा सामना आहे. अजून यानंतर 2 सामने आहेत. त्यानंतर खऱ्या अर्थाने MPL ला सुरुवात होईल. नॉकआउट सुपर 8. पावलांचा वापर इनसाइड आउट. चांगला संपर्क. अभिजितला 5 चेंडू मध्ये 4 चौकार ठोकलेत आणि पुन्हा एकदा प्रमोद भोईर यांना चौकारांची हॅट्रिकची संधी आहे. क्या बात आहे. पहिले 2 चेंडू 2 चौकार त्यानंतर डॉट त्यानंतर सलग 2 चौकार म्हणजे 5 चेंडू मध्ये 16 का डोळा. बघूया या चेंडूवर जर चौकार आला तर निलेश केनीकडून 1500 रुपयाचा मानकरी प्रमोद भोईर ठरतील. बक्षीस लावलेलं आहे. बघूया अभिजित एक चांगला खेळाडू आहे. सचिन मालीने काहीतरी कानमंत्र दिलेला आहे. शेवटचा चेंडू. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. बघूया तिसरा येईल का. इथे देखील फटका उडवला आहे आणि हा षटकार आला आहे म्हणजे निलेश केनी अजूनही खुश आहे. क्या बात है, क्या बात है.
युवा गोलंदाज आहे निलेश बक्षीस आपलं कायम आहे ना या संदीप 3 चौकार 3 षटकार 1500 आहेत आर के बिल्डर्सला पूर्ण इनिंग साठी बक्षीस आहे बघूया इथे काय घडलाय एक सिंगल धाव तर कंप्लीट केलेली आहे बघूया बॅटने आली की बाईच यस बाईचा इशारा केलाय संदीप सर आहेत स्ट्रायकर पंच स्क्वेअर लेग पंच दिनेश भांबरे त्यानंतर आमचे राजेंद्र पाटील आणि निकलेश बजेके हे 4 पंच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आतापर्यंत चांगले अचूक निर्णय 4 पंचांकडून आपण पाहिलेत 23 धावा 7 चेंडू 23 धावा आलेत अतिशय चांगला कंट्रोल पूलचा फटका आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न प्रमोद भोरी डेंजर एंडला नक्कीच इथे अगदी पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे इथे दुसरी धाव पूर्ण की अपूर्ण बघूया चेक केलं जाईल सॉफ्ट सिग्नल काय दिनेश सर सेफ यस बघूया निकलेश बजाके सर या चेंडूवर काय घडलं याचं उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवतील तेवीस धावा 7 चेंडू मध्ये बनवल्यात या चेंडूवर 1 की 2 फलंदाज बाद की सेफ याचं उत्तर अजूनही पेंडिंग आहे चांगली स्पर्धा सरपंच 11 आणि 4 धाम तयार आपण सिद्दीक भाबे सर सुभाष धुमाल सर अतिशय चांगला समालोचन मानकुली प्रीमियर लीग 2025 30वा पर्व आहे आणि मानकुलीकरांची ही क्रिकेटची दिवाळी गेली 30 वर्ष या क्रिकेटच्या मैदानातून क्रिकेट खेळताना साजरा करताना आपल्याला पाहायला मिळते सरपंच 11 4 धाव स्फोट त्यानंतर साखळी सामन्यातील शेवटचा सामना ज्ञानदेव स्फोट आणि एसवी स्फोट नक्कीच मान्यवर कक्षामध्ये अध्यक्ष रुपेश म्हात्रे आमचे शरद केनी चंदू माली रविदादा पाटील मंदेश म्हात्रे जयदास माली ज्ञानेश्वर माली सचिन माली एसवी प्यारी केनी साहिल केनी हे सर्व खेळाडू आणि सर्व मंडळाचे सदस्य पदाधिकारी सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत नाना गोंडली अमरस्फोट कासने संघाचे करता धरता आणि ग्रामपंचायत कासनेचे प्रभारी सरपंच सध्या आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून जोडलेत त्यांनी देखील मानकुली प्रीमियर लीगला शुभेच्छा दिलेत तसेच सर्वांना दीपावली पाडव्याच्या देखील शुभेच्छा धन्यवाद नाना गोंडली आपला मानकुली प्रीमियर लीग 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत पंच मैदानी पंच आपण आपला निर्णय द्यायचा आहे यस फलंदाज अगदी सेफ असतील कारण की सॉफ्ट सिग्नल तर फलंदाज सेफ होते 2 धावा मिळतील दोन धावा धावसंख्या 25 1 ओव्हर 2 चेंडू मध्ये 25 चा आकडा आडके बिल्डर्स या संघाच्या नावी आहे
श्रीगणेश बी टीम अजूनही विजय घोडदौड त्यांची कायम आहे. चांगला संघ आहे. शिवम सुनील माली, सुनील दादा माली यांचे चिरंजीव. इथे चेंडू हवेमध्ये आहे. बघूया कुठला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चेंडू खाली अप्रतिम झेल. इथे पहिला फलंदाज प्रमोद भोईर होतोय आउट. सनीनं चांगला झेल टिपलाय. शिनू सनी की सचिन माली, आतिश माली अगदी चांगला गेम प्लॅन आहे. चांगली चर्चा सातत्याने करतायत. संतोष किनी आणि रवी माली देखील आहेत. यष्टीरक्षकाच्या मागे अगदी शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅनला उभे आहेत. पहिला धक्का 25 धावसंख्येवर राज आलाय. इथे अगदी फिरकी घेणारा चेंडू राजसाठी. मन बनवलं होतं स्केअर ऑफ द विकेट खेळण्याचा, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठेही संपर्क नाहीये. डॉट बॉल. मयंक सिंग चांगली गोलंदाजी करतोय. मूर्ती लहान आहे, कीर्तिमान आहे, चांगला सराव आहे, क्रिकेटवर ज्याचं भरपूर प्रेम. इथे अतिशय वेगाने चेंडू टाकला आहे. हलक्या बॅटने चेंडूला जंटल पुश केलाय. सचिन भोईर अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चेंडूला उचलत आहेत. 2 धावा. 2 धावेने संघाची टोटल 27 धावा. मयंकचे अजूनही 1 चेंडू शेष आहे. 1 ओव्हर 5 चेंडू. 27. इथे राजला या चेंडूवर फटका खेळता आला नाहीये. डॉट बॉल. 2 ओव्हर 13.50 च्या सरासरीनं आर के बिल्डर्स 1 बाद 27. यशपाल माली नक्की चौथ्या धाबाचे मालक आणि मानकुलीचे लेजंड क्रिकेटर सध्या MPL 2025 मध्ये काहीशे शांत आहेत. पहिला विकेट यशपाल मालीच्या नावे आहे. MPL 2025 मात्र फलंदाजीतून यशपाल मालीला फारसं काही आर के बिल्डरसाठी अजूनपर्यंत तरी करता आलं नाहीये. बघूया सँडी आणि राज. गोलंदाज शिवम संघाचा ऑनर. सचिन भोईरची बॅट सर्वात महागडी बॅट आहे. मला वाटतं 7 का 12 हजारची काहीतरी बॅट आणली होती त्यांनी. आहे त्यांच्याजवळ. त्यांना फलंदाजी अजून संधी मिळाली नाही. बघूया डावखरे आताचे चांगले फलंदाज आहेत. एक युवा उद्योजक म्हणून देखील नाव लौकिक आहे. सचिन भोईर. शिवम लॉंग रन अप न ओव्हर द विकेट. बघूया सँडी सेफ केलतील की मोठा फटका. 3 चौकार 3 षटकार 1500 आहेत. निलेश केनी याच्याकडून चेंडूला अगदी हलक्या हातानं ऑन साइडला ढकलून दिलाय. स्ट्राईक रोटेट केलेली आहे. संदीपचा चांगला निर्णय कारण की राज मोठे फटके खेळू शकतो. धावसंख्या 28. 2 ओव्हर 1 चेंडू. अजूनही 11 चेंडू शेष आहेत आर के बिल्डर्सच्या फलंदाजांकडे. बघूया किती धावांचं लक्ष उभं करतंय श्रीगणेश बी या टीम समोर. मानकुली प्रीमियर लीग 2025 अतिशय चांगली स्पर्धा. सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील स्पर्धेचं उत्तम आयोजन आणि नियोजन. इथे एक सिंगल धाव संख्या 29 धावा. कमी गतीने चेंडू टाकला. आता इथे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल.
शुनूच्या नावावर विकेट. मालीला चेंडू खेळावे लागतील. बघूया शिवम माली. आमचे डीजे अभि चांगले संगीत पेश करत आहेत. लोकगीत, कोली गीत, कव्वाली, हिंदी गाण्यांचं मिश्रण. एक चांगला डीजे, चांगला आवाज आमचा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम डीजे अभिच्या माध्यमातून. टाइम फटका. चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षक आतिश न कॉल केलेली आणि यशपाल मालीची विकेट. नाही नक्कीच मंदेश मात्रेनं जो डायरेक्ट हिट केलाय ना, त्या डायरेक्ट हिट मधून मला वाटतं यशपाल माली अजून सावरले नाही. पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झालेत. इथे धीराजनं अगदी सेफ फटका खेळलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधून मयंक सिंग यांनी चेंडूला उचललाय. 2 धावा जलद गतीने पूर्ण केलेत. धावसंख्या 31, 31. शेवटचा एक चेंडू ओव्हर नंबर 3. काय चांगली टीम मीटिंग. अगदी सचिन, शिनू, शिवम, ऑल टीम. आतिश असेल. चांगली चर्चा. सलग 3 विजय. चौथ्या सामन्यातून देखील आतापर्यंत चांगली कामगिरी. सुरेख चेंडू स्टंपच्या वरून. चेंडू अगदी लँड झालाय. तिसऱ्या ओव्हरची समाप्ती आणि धावसंख्या आहे 3 बाद 31. श्री गणेश बी टीमला एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. स्वतः चंदुमाली ते उपस्थित आहेत. मानकुली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच. जर श्री गणेश बी संघानं MPL 2025 या स्पर्धेवर नाव कोरलं तर त्यांना गोवा ट्रिप फ्री मध्ये आहे. क्या बात आहे. नाचो सचिन भोईर.
क्या बात है, राज माली ने उड़ाया। क्या बात आहे, राज ना अगदी हेलिकॉप्टरच्या अंदाजानं हा षटकार ठोकले। 3 मारले तर 1500, 3 चौकार 3 षटकार निलेश केनीकडून आहेत। इथे बघूया एक तिक्की सिंगल कंप्लीट केलेली आहे। राहुल माली आणि चंदू माली चांगले परममित्र आहेत। बघूया राहुल मालींचा काय मेसेज आहे। राहुल माली चंदू माली बोलतायत की तू आला तरी चालेल, गोव्याला तू तू दे गेले, तुला पण फ्री। 38 धावा, 4 चेंडू शेष। प्रेम फुल टॉस, अगदी गती चांगली होती। धीरज मालीला गतीनं बीट केलं, एक फक्त सिंगल। 3 चेंडू 8, पहिले चेंडू षटकार, धावसंख्या 39। बघूया राज माली 3 चेंडू मध्ये आपल्या आरके बिल्डर संघासाठी किती धावा जमवतोय। वेलकम मोहित केनी, 4 धाम संघाचे ऑनर, सरपंच 11। ते चेंडू लागते हलक्या हातानं, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये ढकलला, एक सिंगल धाव फक्त मिळेल। काय चांगली वापशी प्रेम मालीनं केलेली आहे। जयदास मालींचे चिरंजीव आहेत। पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर 3 चेंडू मध्ये 3 सिंगल, धावसंख्या 40। शेवटचे 2 चेंडू आहेत। नक्कीच इथे हा चेंडू बिमार, मला वाटतं प्रेमला नजर लागली। नक्कीच मला वाटतं सोनूला भेटला नसता तर रवीच्या डोक्याच्या वरून गेला असता टप्पा, एवढा भारी चेंडू होता तो। तसं काय झालं नाही, रवी तयार होता। यस, रवी आणि संतोष पाठीमागे चेंडू जाणार नाही, दोन्ही 40 प्लसचे खेळाडू आहेत। 41 धावा, फ्री हिट चेंडू आहे धीरज साठी। चला 4 धाम संघाचं संघनायक उपस्थित आहे सुनील माली, सरपंच 11। फक्त या इनिंगचे 2 चेंडू आहेत, आपण लगेच नाणेफेकी कंप्लीट करणार आहोत। 41 धावा। फ्री हिट, वाह क्या बात है, रवी मालीची चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल। शॉट थर्डमॅनला अगदी चेंडू पडला तर बरोबर चेंडूने फिरकी घेतली होती, नजर कायम ठेवली आणि चांगली फिल्डिंग। धावसंख्या 42, पहिल्या ओव्हरमध्ये 22 आणि नंतरच्या 17 चेंडूमध्ये 20। आता शेवटचा 1 चेंडू बाकी आहे, बघूया राज कसा फिनिश करतोय। शेवटचा चेंडू इथे अगदी अतिशय चांगला टायमिंग शॉट आपण पाहतोय। मिड विकेट रिजन मधून चेंडूला उडवलंय सीमा पार, षटकार, आणि या षटकारने धावसंख्या झाली ती 48। 49 धावांचं लक्ष असेल श्री गणेश बी या टीम समोर। तत्पूर्वी आपण दोन्ही संघादरम्यान नाणेफेकी करूया। सरपंच 11 आणि 4 धाम स्पोर्ट। चंदू दादा आपले शुभ हस्ते आपण ही नाणेफेकी कंप्लीट करूया।
बाब्या वेलकम. मोहित किनी दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. मानकुली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच चंदू माली यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी उडवणार आहोत. हेड आणि टेल असं नाण्याचं स्वरूप आहे. कोण आवाज येईल? मोहित. टेल्स अशी कॉलिंग आणि ते चाललेलं आहे. नक्कीच नाणेफेकीचा महत्वाचा कौल चार धामच्या बाजूने लागले. मोहित फक्त निर्णय सांग. फिल्डिंग. धन्यवाद. दोन्ही टीमला शुभेच्छा. नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय चार धाम स्पोर्टने घेतलाय आणि फलंदाजीसाठी सरपंच इलिव्हान या टीमला आमंत्रित केलेले. तत्पूर्वी आपण जाऊया समालोचक कक्षामध्ये. ऐकूया चालू सामन्याचं दुसरं सत्र जेव्हा सुरू होईल तेव्हा सुभाष धुमाल सर आपल्या समोर समालोचन कक्षाला सज्ज होतील. धन्यवाद. आर.के. बिल्डर्स आणि श्री गणेश बी या दोन्ही संघांचा लीग स्टेज मधील हा शेवटचा सामना आहे. आर.के. बिल्डर्स संघाने आतापर्यंत 3 सामने खेळलेले आहेत. 2 पराभव 1 विजय. तर श्री गणेश बी संघाने आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत आणि तिन्ही सामने या संघाने जिंकलेले आहेत. श्री गणेश बी संघाचं पारडं नक्कीच ग्रुप ए मधील आणि MPL स्पर्धेमध्ये देखील जड आहे. आर.के. बिल्डर्स संघाला हा सामना जिंकावं लागेल जर ग्रुप मध्ये आपलं आव्हान जर जिवंत ठेवायचं असेल तर. श्री गणेश बी संघासमोर जे लक्ष आहे ते 49 धावांचं. सचिन माली आणि त्याच्या समेत अभिजित ही जोडी मैदानामध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज प्रमोद भोईर. योगेश मालीसाठी सोडून संधी आहे. झेलसाठी भूषण माली उर्फ भाया यांच्याकडून 1000 रुपयाचं प्रादेशिक जाहीर झालेलं आहे. क्या बात आहे. कॅच लोवर कॅच लो आणि विकेट हॅट्रिक साठी प्रमोद भोईर साठी प्रत्येक गोलंदाजाला आर.के. बिल्डरच्या प्रत्येक गोलंदाजाला विकेट हॅट्रिक साठी 1500 रुपयाचं पारितोषिक निलेश केनी साहेबांकडून जाहीर झालेले आहे. इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव चेंडू. आव्हान ठेवले गेले ते 49 धावांचा. टार्गेट 49. पहिले षटक मार्गास आहे प्रमोद भोईर. बॉलिंग ट्रॅकवर राईट मोर द स्टंप. येथे ऑन साइडला झेल मात्र ड्रॉप. नक्कीच हा कॅच सोडलाय की मॅच सोडलाय पाहावं लागेल कारण झेल खूपच महत्वाचा होता. मात्र तो झेल ड्रॉप केलेल्या क्षेत्ररक्षकाने. प्रमोद भोईर देखील निराश.
पुन्हा एकदा त्याच दिशेने यावेळी कार्पेटचे सहारे जमिनीलगत चेंडू जातोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धाव संख्या 2. दोन्ही फलंदाजाने सिंगलने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. बॅकफुटला जाऊन हा फटका केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रेझर मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. चौकारीने संघाची धावसंख्या 6. पहिले षटक मार्गस्थ आहे प्रमोद भोईर. पहिलं षटक हाताळतोय सामनावीर फलंदाज सचिन माली. पुन्हा एकदा त्याच दिशेने यावेळी शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 7 धावा. अतिशय वेगवान चेंडू फलंदाजाला फॉलो करून हा चेंडू हाताळला होता गोलंदाज प्रमोद भोईर याने. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर श्रीगणेश बी संघाची धावसंख्या बिनबाद 7 धावा. वेलकम पोलीस पाटील निलेश माली यांचं मंचावरती शुभ आगमन. MPL 2025 स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 1 ओव्हर धावसंख्या झालेली ती 7. बनवायचे आहेत 49. म्हणजे अजूनही 3 ओव्हरमध्ये 42 धावांचं आव्हान असेल श्रीगणेश बी टीमला. अगदी बरोबर. 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 42 धावांची अजून आवश्यकता आहे. MPL 2025 च्या आतापर्यंत घडामोडी हायलाइट्स पाहिजे झाल्या तर या स्पर्धेमध्ये पहिला चौकार सदाशिवच्या बॅटमधून, पहिला षटकार प्रमोद भोईरच्या बॅटमधून, पहिली विकेट यशपाल माली यांनी चटकावली होती. पहिली सिक्सर हॅट्रिक दीपेश मालीच्या नावे. पहिले निर्धाव षटक राज माली यांनी हाताळलं होतं. पहिली विकेट हॅट्रिक ऋषी भोईरच्या नावे. तर पहिलं अर्धशतक झळकवण्याचा विक्रम केलेला आहे दबंग दीपेश माली याने. यशपाल माली यांनी या स्पर्धेमधील पहिली विकेट प्राप्त केली होती. मनोज किरे यांच्याकडून यशपाल माली यांनी हॅट्रिक केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र चेंडू हवेमध्ये विकेटची संधी आहे आणि यस विकेट प्राप्त करताना अगदी दुसऱ्या सामन्यामध्ये तिसऱ्या सामन्यामध्ये विकेट प्राप्त करताना आपल्या पहिल्याच चेंडूवर ही तिसऱ्यांदा घटना घडली की यशपाल माली याने आपल्या पहिल्याच षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त केलेले आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये आतिश माली. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. सिंगल पेक्षा अधिक नाही. एका धावेने श्रीगणेश बी संघाची धावसंख्या पोहोचते ती 8 वर 41 धावांच्या इथून अजूनही आवश्यकता आहे. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मेडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय
एक धाव पूर्ण, दुसरी धावीचा प्रयत्न नसणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फक्त एकच धाव. या सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ते 9 वर. आदित्य याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. इशफाल माली एक्सपिरियन्स कंपनीवर आपण बघतोय. राईट मोर स्टंप. लॉर फुटा चेंडू उडवलेल्या चेंडूला चेंडू निघून जातो मिडकरी मधून सीमा पार चौकार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. चांगल्या चेंडूची हाताळणी आपण पाहतोय. या धावसंख्या स्थिर आहे. धावपलकावर 13 धावा. आव्हान येते 49 धावांचा. 49 लक्ष्याचा पाठलाग करताना श्री गणेश बी हा संघ. अतिशाला बाद केलं तरी 1000 रुपयाचं पारितोषिक मनोज केने यांच्याकडून दिलं जाईल. इथे हलकासा अपील पंच संमत नाहीत. लेग बॅटचा इशारा पंचांचा येतोय. अव्वंतर जीवपणे धाव आणि अव्वंतर धावीने या षटकाची देखील समाप्ती. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर श्री गणेश बी संघाची धावसंख्या 1 बाद 14 धावा. 2 षटकांचा खेळ इथून शिल्लक आहे. बारा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये तब्बल 35 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी श्री गणेश बी या संघाला. श्री गणेश बी संघाने या अगोदर 3 सामने खेळले आहेत आणि 3 सामने या संघाने जिंकलेले आहेत. ग्रुप ए मध्ये हा संघ 44 स्पोर्ट्स संघासमेत नंबर 1 वर आपल्याला पाहायला मिळतोय. 44 स्पोर्ट्स संघाने देखील 3 सामने जिंकलेले आहेत. पंचांचा इशारा वाईट. अव्वंतर धाव. आरके बिल्डर संघाने या अगोदर 3 सामने खेळले आहेत. त्यामध्ये एकच विजय आणि 2 पराभव. म्हणजे हा सामना आरके बिल्डर संघासाठी करूया मरो असणार आहे. इथे समोर येते चेंडू. मिडॉप आणि मिडॉनच्या मध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. 2 धाव फलंदाज पूर्ण करत आहेत. तिसरी धावेसाठी प्रयत्न केला जातोय. मानस होतं मात्र धाडस केलं जात नाही. 2 धावा. श्री गणेश बी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या 17. आरके बिल्डर संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा आहे. इथे मात्र मेस्टाईम फटका बसलेला आहे. यशपाल कडून खूप कमी वेळेला हे चित्र पाहायला मिळतंय. अवघड झेल होता. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. झेल सोडला जातोय. धावसंख्या 18 धावा. 31 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. येणाऱ्या 10 चेंडू मध्ये 10 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. इथे मात्र चांगला चेंडू गुडलेन स्पॉटवर चेंडू फेजून निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. आरके बिल्डर संघासाठी हा सामना करूया मरोय. जिथे या चेंडू डीप मिड ऑफ रिजन मध्ये अडवला गेलेला आहे. धावसंख्या 19. 30 धावांची आवश्यकता आहे.
येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 8 चेंडू आणि 30 धावा. थोडंसं इक्वेशन आता मात्र श्री गणेश बी संघासाठी अवघड बनत आहे. इथे मात्र चेंडूला फिरकवून दिलेला आहे. चेंडू निघून जातो मिड रिझन मधून सीमा पार 1 बाउंड चौकार. श्रीगणेश बी संघासाठी हा चौकार खूपच महत्वाचा होता आणि चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 23. आता मात्र समीकरण 7 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. या चौकाराने आता मात्र विजयाच्या आशा पल्लवित केलेल्या श्री गणेश बी या संघाच्या. इथे मात्र खडेकर हा फटका केलेला आहे. उंचच उंच, लांब नाही, उंची जास्त लांबी कमी आणि फलंदाज बाद होताना अतिश माले याची खेळी संपुष्टात येताना. मध्ये आरके बिल्डर साठी हा सामना करूया मारोय. यावेळी स्लॅश केलेल्या चेंडूला पॉइंट रिझन मध्ये चेंडू जातोय. फक्त एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करत आहेत. श्री गणेश बी संघाची धावसंख्या एका धावेने वाढते. न्यू बॅटर सनी माली आता मात्र स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 24. येथे चांगला फटका आहे मात्र गॅप शोधू शकलेला नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र या प्रयत्नात फलंदाज धावचेत सनी या माली याची गेली संपुष्टात.